The next part of the retrosynthesis is two group disconnection. That is two functional group disconnection. And these two functional group disconnection containing a number of functional group which involves the positions. त्याच्यामध्ये टू फंक्शनल ग्रुप मध्ये बऱ्याचशा पोझिशन नुसार फंक्शनल ग्रुप आहेत. त्यात आपण व्हेरी फर्स्ट बघूया 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन. काय म्हणते मी 1,3 डायऑक्सिजनेटेड skeleton, in which the very first, that is A, is beta hydroxycarbonyl compound. आता इथे जर तुम्ही बघितलात तर वन फंक्शनल ग्रुप आज आपण लास्ट लेक्चर पण कंप्लीट केलो. आता आज आपण बघणार आहे टू ग्रुप डिस्कनेक्शन. त्याच्यामध्ये टू ग्रुप डिस्कनेक्शन मध्ये आता आपल्याला बाय नावानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप असायला पाहिजे. मग परत त्यात थोडस मी एक पार्ट केलेला आहे की पहिला जो आहे तो 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन आणि त्याच्यामध्ये परत बघणार आहे की आपण बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड. आता इथं एक टार्गेट मॉलिक्यूल मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. दिसतो टार्गेट मॉलिक्यूल. ओके, त्याच्यामध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत तर हा आपला सगळ्यात मोठा फंक्शनल ग्रुप आहे कार्बोनिल, म्हणजे हा इथं अल्डिहाइड आहे. आणि इथं दुसरा फंक्शनल ग्रुप कोणता आहे OH ग्रुप. मग आता इथं जर बघितलं तुम्ही फर्स्ट पॉइंट आपण बघतोय 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन. मग 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन म्हणजे काय तर ह्या कार्बोनिलला अटॅच डबल बॉन्ड O हा आपण असं दाखवू शकतो, राईट. ह्या कार्बोनिल पोझिशनला 1 नंबर म्हणा, ह्याला 2 नंबर म्हणा आणि ह्याला 3 नंबर म्हणा. त्यामुळे 1 नंबरला ऑक्सिजन आणि 3 नंबरच्या कार्बनला ऑक्सिजन म्हणून याचं नाव काय आहे 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन. मी परत एकदा रिपीट करतोय ज्यांना कदाचित व्यवस्थित समजलं नसेल, व्यवस्थित ऐकायला आलं नसेल अशांसाठी. तर टू ग्रुप डिस्कनेक्शन मध्ये दोन फंक्शनल ग्रुप असायला पाहिजेत. इथे एक अल्डिहाइड आहे, इथे एक OH ग्रुप म्हणजे अल्कोहोल आहे. दोन फंक्शनल ग्रुप आहेत. त्यातला पहिला पॉइंट कोणता 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन, राईट. मग 1,3 डायऑक्सिजनेटेड म्हणजे काय, डाय म्हणजे किती 2, ऑक्सिजनेटेड म्हणजे काय तर 2 ऑक्सिजन ऍटम असणार आहे. स्केलेटन म्हणजे काय तर स्केलेटन म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक सापळा, राईट. अशा प्रकारचा अर्थ 1,3 डायऑक्सिजनेटेड स्केलेटन. हा जर तुम्ही स्केलेटन मध्ये बघितला तर कार्बोनिल कार्बनला 1 नंबर करा, त्याला कोण अटॅच आहे एक ऑक्सिजन, लक्षात. तर ह्या कार्बनला 1, ह्याला 2, ह्याला 3, 3 ला परत कोण आहे ऑक्सिजन, म्हणजे 1 आणि 3 पोझिशनला 2 ऑक्सिजन ऍटम अटॅच असणारं स्केलेटन हे अशा प्रकारे. मग त्यातला पहिला भाग जो आपण बघणार आहे तो बघणार आहे बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड. आता इथं बघितला तर हा कार्बन कंपाऊंड इथं आहे, अल्फा पोझिशन ही आली त्याची, बीटा पोझिशन ही आली, तर बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी कंपाऊंड त्याला आपण काय म्हणता येईल, यस त्याला आपण काय म्हणता येईल बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड. ओके, मग आता हा एक टार्गेट मॉलिक्यूल आलेला आहे आणि त्या टार्गेट मॉलिक्यूलचं आपल्याला काय करायचं आहे रेट्रोसिंथेसिस सुरुवात करायची. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. द अनालिसिस. जेव्हा बीटा पोझिशनला OH ग्रुप असतो तेव्हा काय करायचं आहे, OH मधला जो काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड आहे तो आतमध्ये आणून ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार करायचा. हा डबल बॉन्ड तयार करताना बेसिकली हा कार्बन इथला जो आहे ह्या दोघांच्या मधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि ह्याचं आतमध्ये गेल्यानंतर काय होईल ह्याचा एनोलेट तयार होईल. आता इथे जर बघितला तर हा मॉलिक्यूल कोणता आहे CH3CH2CH2C डबल बॉन्ड OH. ओके, त्याला आपण म्हणले काय ए नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो बी मॉलिक्यूल आहे हा एनोलेट, हा सुद्धा काय करतो आतमध्ये परत बॉन्ड आतमध्ये येईल आणि त्याच्यानंतर हा बॉन्ड इथं निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करेल बाय अब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन आणि त्यानंतर मला मिळालं काय, यस मला मिळाला हा मॉलिक्यूल. आता केअरफुली बघा, हा ए आणि हा दुसरा जो आता माझा लाईट जी दाखवते मी तुम्हाला म्हणजे पॉइंटरची लाईट, तर तो मॉलिक्यूल आणि ए मॉलिक्यूल डिफरंट आहे. येस, हा ए मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल
सेम आहे की डिफरंट आहे. आता तुम्ही सांगणार नाही, तुम्ही स्वतः मनाच्या मनात बोला, मला समजेल. तर हा मॉलिक्यूल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH म्हणजे तिथं किती आहेत, 4 मेंबर कार्बन रिंग आहे. याचं नाव आहे ब्युटॅनल किंवा 1 ब्युटिल अल्डिहाइड आपण त्याला म्हणूया. 1 ब्युटॅनल हे त्याचं नाव त्याला आहे. तर इथून बघा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH म्हणजे काय आहे, 1 ब्युटॅनल. ओके, म्हणजे बेसिकली इथं जो काय अनायन आहे बी म्हणजे त्याला आपण म्हणायचं आहे एनोलेट. हा एनोलेट कोण आहे, तर तो ऍक्च्युली इज त्याचा एनोलेट आहे. मग इथं मी काय करणार आहे, इथं जर मी बिना ट्रेजन करायला गेलो तर मला एक्झॅक्टली प्रोडक्ट मिळणार नाहीये. म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळे रिएक्टंट घ्यावे लागतात जर बिना ट्रेजन मी घेतला. पण इथं मी जर एकच मॉलिक्यूल घेतला, इथं बघितलं तुम्ही लक्षात आलं काय बघा, हा एक स्वतःवरतीच काय झालेला आहे, स्वतःवरतीच कंबाईन होऊन हा टार्गेट मॉलिक्यूल जनरेट झाला होता. ओके, आता इथं काय केलं, हा एक मॉलिक्यूल ब्रेक केला तर आपल्याला 2 मॉलिक्युल्स, हा ए आणि आता आपण याला सी म्हणलं तरी पण चालेल, हा सी, हे दोन्ही मॉलिक्यूल सेमच आहेत. आता सिंथेसिस करताना बघा, आता सिंथेसिस करताना मी काय घेणार, 2 मोल्स घेणार, बरोबर आहे ना. सिंथेसिस करताना मी काय घेणार, 2 मोल्स घेणार. बघा आपला 1 ब्युटॅनल, इथं मी जर स्ट्रॉंग बेस यूज केला तर तो स्ट्रॉंग बेस या कार्बोनिल वरती अटॅक करेल. जर तुम्ही वीक बेस केला तो काय काय करेल, तो अबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन. मग अबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन कुठला अबस्ट्रॅक्ट करणार आहे, तर मोर ऍसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करणार. मग इथं जर तुम्ही बघितलात तर इथं पण प्रोटॉन आहे, इथं पण प्रोटॉन आहे आणि इथं पण प्रोटॉन आहे, राईट. इथं CH3 आहे, इथं CH2 आहे आणि इथं CH2 आहे. मग हा बेस कुठला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल, तर ह्या तिघांच्या पैकी मोर ऍसिडिक प्रोटॉन असतो इथे. त्यामुळे इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यानंतर इथं होईल निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, इथं कार्बन ग्रुप असल्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे आतमध्ये जाईल, इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि O मायनस तयार होईल. हा आपल्याला ह्याला म्हणायचं काय, एनोलेट अनायन. त्याला काय म्हणायचंय, एनोलेट अनायन. मग एनोलेट अनायन स्टेबल असतो का, एनोलेट आयन स्टेबल नसतो. तो काय करतो, परत हा O मायनस जो आहे परत आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल म्हणजे कार्बोनिल होईल आणि ह्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज. आणि हा निगेटिव्ह चार्ज सेकंड मॉलिक्यूल ऑफ ब्युटॅनल, आता हा जो बनलेला असणार आहे हा न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग असतो आणि तो काय करतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाइल पोझिशन जिथं कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यावर अटॅक करतो. अटॅक केल्यानंतर दोन पुढची मेकॅनिझम माहित आहे, OH तयार होईल आणि मला हा टार्गेट मॉलिक्यूल सिंथेसाइज करता. परत मी थोडंसं एक्सप्लेन करतो, टू ग्रुप फंक्शन ग्रुप जरा समजायला कठीण जातं मुलांना. तर बघा हा आपलं सेम टार्गेट मॉलिक्यूल आहे. बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल ग्रुप असताना डोक्यात फक्त एकच ठेवायचं, काय ठेवायचं की हा OH जो आहे इथं डबल बॉन्ड फॉर्म करायचा आणि ह्याचा एनोलेट तयार करायचा, हा एनोलेट. मग हा एनोलेट जो आहे तो काय होईल, स्टेबिलिटी अक्वायर करण्यासाठी परत म्हणजे हा सिंथॉन आहे आणि त्याचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट कोण आहे, तर हा मॉलिक्यूल, हा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सिंथेसिस करताना काय घेणार मी, स्टार्टिंग प्रोडक्ट एकच असल्यामुळे मी काय घेणार, 2 मॉलिक्युल्स 2 मोल्स घेणार ब्युटॅनलचे. पहिल्यांदा मी एक ब्युटॅनल घेतला, त्याच्यावरती बेस टाकला तर हा एनोलेट तयार होईल. एनोलेट अनस्टेबल असतो, तो काय करतो, डबल कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार करून निगेटिव्ह चार्ज तयार होईल. हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लिओफाइल आणि हा न्यूक्लिओफाइल कुठे अटॅक करेल, कार्बन ग्रुप अटॅक करेल आणि मला मिळेल काय परत, हा टार्गेट म्हणतो. दिस इज दी सिंथेसिस रिएक्शन. आता दुसरा मी दाखवतो बघा. आता तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसलेला टार्गेट मॉलिक्यूल दिसतो, लगेच त्याचं स्केलेटन बघायचं. आता आपण काही रूल्स तयार करायचे स्वतःच्या लँग्वेज मध्ये, काय करायचंय पोझिशन. आता इथे जर बघितला तर हा 1 2 3 म्हणजे 1,3 डायऑक्सिडेटेड कंपाऊंड आहे, हे आपण डोक्यात तयार करायचं. 1,3 डायऑक्सिडेटेड कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर हा अल्फा पोझिशन, हा बीटा पोझिशन. बीटा पोझिशनला OH ग्रुप अटॅच आहे, तर आहे OH ग्रुप बीटा पोझिशनला अटॅच आहे. तुम्ही काय करणार, जसं मग असे सांगितल्याप्रमाणे अनालिसिसला जिथं OH ग्रुप आहे त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप तयार करणार आणि हा कार्बन ग्रुप तयार केल्यानंतर हा बॉन्ड इथं ब्रेक होईल आणि मला इथे काय तयार होईल, हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये जाईल आणि O मायनस म्हणजे अशा प्रकारे एनोलेट तयार होईल. आणि इथं ब्रेक केल्यामुळे इथं काय तयार झालं, आता फॉर्माल्डिहाइड तयार झाला. मग अशी कसं झालं, दोन्ही मॉलिक्यूल हे सेम होते पण आता इथं थोडंसं पोझिशन स्केलेटन वेगळं असल्यामुळे इथं 2 वेगवेगळे पोझिशन म्हणजे 2 वेगवेगळे अल्डिहाइड तयार झाले.
एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा याचं नाव काय असेल CH3CH2 CH आणि CHO. मग आता इथं बघा, इतर काय होईल सिंथेसिस करत असताना हा अल्डिहाइड जो ए आहे तो इथे मी घेतलेला आहे. ओके, त्याच्यावर तुम्ही टाकलाय माइल्ड बेस टाकल्यानंतर काय होईल, माइल्ड बेस टाकल्यानंतर तो प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. स्ट्रॉंग बेस टाकला तर तो कार्बनवरती अटॅक करेल. माइल्ड बेस काय अबस्ट्रॅक्टिंग प्रोटॉन. मग इथं हा कार्बनला अटॅच कुठला आहे, हा कार्बन, आणि इथला कार्बन काय असतो आपण म्हटलं मी, इथला कार्बनला अटॅच हायड्रोजन असतात ते काय असतात, मोर ऍसिडिक असतात. त्यामुळे इथला हायड्रोजन हा बेस अबस्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज तयार कुठे होईल, ह्या इथे निगेटिव्ह चार्ज तयार होईल, आणि हा निगेटिव्ह चार्ज हे आपल्या फॉर्माल्डिहाइडवरती अटॅक करेल आणि CH2OH अशा प्रकारे आपला हा टार्गेट मॉलिक्यूल परत सिंथेसाइज करतात. मग आता प्रश्न पडला असेल काय की इथं हा जो निगेटिव्ह चार्ज तयार झाला, येस, तो ह्याच मॉलिक्यूलवरती परत काय अटॅक नाही करू शकत, हा फक्त फॉर्माल्डिहाइड का रिएक्ट होतो. तर इथे जर बघितला तर प्रत्येकाच्या कंपाऊंडची काही रिएक्टिव्हिटी असती. बेसिकली एक मॉलिक्यूल आपण हा मॉलिक्यूल घेतलाय अल्डिहाइड, राईट, आणि दुसरा मॉलिक्यूल कोणता घेतलाय, फॉर्माल्डिहाइड. जर इथं टू मॉलिक्यूल जर आपण हाच घेतला असता तर इथं मला काय झालं असतं, येस, तर इथं मला ह्याच्यावरती रिएक्ट झालेला प्रोडक्ट मिळाला असतं, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं तसं. पण इथं दुसरा मॉलिक्यूल कोणाचा आहे, फॉर्माल्डिहाइड. त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज ह्या फॉर्माल्डिहाइडवरती अटॅक आणि आपल्याला जो डिझायर्ड टार्गेट मॉलिक्यूल आहे तो मिळेल. समजा इथं मी फॉर्माल्डिहाइड घेतला आणि माइल्ड बेस टाकलं तर काय होईल, एच फॉर्माल्डिहाइड स्ट्रक्चर कसं असतं, HCOOH. इथं ऍसिडिक प्रोटॉन आहे का, तर माइल्ड बेस काय करेल आता त्या फॉर्माल्डिहाइडवरती अटॅक, किंवा तिथं कधी कधी रिएक्शन होणार सुद्धा नाही, नो रिएक्शन पॉसिबल. ही तिची जनरल रिएक्शन. ओके, आता आणखी एक एक्झाम्पल मी दाखवतो इथं. टार्गेट मॉलिक्यूल बघा, एक आपली सायक्लोहेक्झिन टाइप रिंग आहे, कार्बोनिल ग्रुप अटॅच, त्याच्या आर्थो पोझिशन मध्ये, आता याला आर्थो मेटा पॅरा म्हणता येत नाही, पण याच्या सेकंड पोझिशन आपण म्हणू, सेकंड पोझिशनला हा एक कार्बन आहे आणि त्या कार्बनला अटॅच PH ग्रुप आहे आणि एक OH ग्रुप. त्याच्यानंतर परत ह्याच कार्बनला अटॅच परत कोण आहे, कार्बोनिल ग्रुप COO आणि फिनिल. म्हणजे इथं कीटोन आहे, इथं कीटोन आहे आणि इथं OH ग्रुप. आपण आता मग ठरवूया पोझिशन्स, बघूया. इथं 1, yes, 2, 3, 4, 1,4 डायकार्बोनिल सुद्धा आहे. ओके, 1, 2, 3, 4, 1,4 डायकार्बोनिल आहे. त्याच्यानंतर इथं अल्फा पोझिशनला हा OH ग्रुप, कोणत्या पोझिशनला OH ग्रुप आहे, ह्याच्या अल्फा पोझिशनला OH ग्रुप आहे. इथं कम्पेअर करा, इथं अल्फा बीटा पोझिशनला OH ग्रुप. परत पोझिशन बघा, 1, 2, 3 म्हणजे 1,3 डायऑक्सिडेटेड कंपाऊंड सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला ब्रेकडाऊन इथं करायला आपल्याला सोपं आहे. हे मी पहिल्यांदा ओळखलो सॉल्व्ह करण्यात. मग थोडस मी काय केलं, दोन पॉसिबिलिटी चेक केल्या अनालिसिस करताना. पहिली पॉसिबिलिटी कुठं आहे की हा OH ग्रुप आतमध्ये आला, येस, तर हा बॉन्ड ब्रेक होईल, राईट. म्हणजे आता हे 1, 2 आपण ब्रेक करायला गेलो तर मला ह्या पॉसिबिलिटीनुसार, एक पॉसिबिलिटीनुसार इथं कार्बोनिल ग्रुप तयार झाला, येस, आणि इथं आपला सिंथॉन तयार झाला. त्या सिंथॉनला आपण कसंही बॅलन्स करू शकतो, पण बेसिकली हा मॉलिक्यूल आपल्याला मिळवणं पॉसिबल नाही. हा मॉलिक्यूल मिळवणं आपल्याला कसं आहे, पॉसिबल नाही. मग दुसरी पॉसिबिलिटी काय केली, यस, बाय युझिंग बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड काय करतो आपण, OH ग्रुप इथं आतमध्ये आणून हा ग्रुप ब्रेकडाऊन करतो, आणि ह्या बी पोझिशन नुसार इथं आपला एक एन्युलेट मिळाला, आणि तो एन्युलेट बॅलन्स झाला की आपल्याला मिळाला कोणता, सायक्लोहेक्सॅनोन. आणि दुसरा आहे तो कोणता, PH C+O मग हे जर तुम्ही दोन्ही स्ट्रक्चर बघितला तर हा सायक्लोहेक्सॅनोन तुम्ही बघितलाय लॅबमध्ये, आणि हा आहे बेन्झिन. हे तुम्ही BCT वाला एक प्रॅक्टिकल करता का, बेन्झिलिक ऍसिड प्रिपरेशन, राईट. त्यामध्ये येलो कलरची एक पावडर आहे आणि हा बेन्झिन, हे दोन्ही पण इझिली अवेलेबल आहे. अशा प्रकारे आपण या दोघांची रिएक्शन केली तर आपल्याला कोणता मिळेल, तर आपल्याला टार्गेट मॉलिक्यूल मिळेल. बघा, हा आपला बेन्झिन, हा आपला आहे सायक्लोहेक्सॅनोन. इथं मी टाकणार आहे माइल्ड बेस,
हा बेस काय करेल, कम्पेअर करेल. इथे ऍसिडिक प्रोटॉन नाहीये, इथे ऍसिडिक प्रोटॉन आहे, त्यामुळे इथला ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज होईल. हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये गेल्यानंतर एनोलेट तयार होईल. हा एनोलेट अनस्टेबल असल्यामुळे परत निगेटिव्ह चार्ज इथे येईल आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, आता या कार्बन ग्रुपवरती अटॅक करेल आणि OH ग्रुप तयार होईल. आणि जर तुम्ही मेकॅनिझम बघितला तर आपल्याला हाच प्रोडक्ट एक्झॅक्टली मिळून जाईल. दिस इज दी सिंथेसिस, व्हेरी सिंपल सिंथेसिस. ठीक आहे, आता आपण बघूया दुसरा एक टार्गेट मॉलिक्यूल. पण ह्या टार्गेट मॉलिक्यूल मध्ये मी थोडस चेंजेस केलेले आहे. त्याला नाव दिलेलं आहे येस अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. आता इथं पहिला पॉईंट काय आपला 1,3 डायऑक्सिनेटेड स्केलेटन. पण 1,3 डायऑक्सिनेटेड स्केलेटन जर इथं बघायला गेला तर इथं 1,3 डायऑक्सिनेटेड स्केलेटन कुठेही नाही. पण बी पॉईंट काय दिलं, त्याचं नाव अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. जेव्हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड जेव्हा येईल तेव्हा तुम्ही सुरुवातपर्यंत काय करायचं आहे, तर अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. जनरली इथं डबल बॉन्ड असतो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. मग हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जेव्हा येईल अल्फा बीटा पोझिशनला, हा अल्फा हा बीटा पोझिशनला, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन करायचं आहे. कशामध्ये, तर अल्कोहोल मध्ये करायचं. आता मी ह्याच्या आधी शिकवलंय तुम्हाला कंपाऊंड डिराइव्ड फ्रॉम अल्कोहोल मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, जर आपण वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय, OH ग्रुप आणि H ग्रुप ऍडजस्टंट कार्बन मधनं, तर आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होतो बाय एलिमिनेशन. हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्या रिव्हर्स जर आपल्याला अल्कोहोलच्या वॉटर मॉलिक्यूल जर काढून टाकलं तर आपल्याला मिळतो काय, यस अल्किन. तर त्याच्या रिव्हर्स म्हणजे काय, तर फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन कशामध्ये, टू अँड अल्कोहोल, तर अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं. तर मी तुम्हाला एक्झाम्पल हे सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, हा आहे आपला मगाचा टार्गेट मॉलिक्यूल. मग फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन करत असताना दोन पॉसिबिलिटी, कुठं, तर एक OH ग्रुप इथं जॉईन करता येईल. ए मॉलिक्यूल ए स्टेप मी दाखवतोय की हा OH ग्रुप हा इथे अटॅच करतो आणि बी स्टेप मध्ये काय केला मी, हा OH ग्रुप ह्या कार्बनला अटॅच केला. मग आता दोन चॉईस आहेत, कुठलं सोपं जाणार आहे आणि कुठलं अवघड जाणार आहे. मग मला सांगा तुम्ही, OH ग्रुप ए साईडला अटॅच केला तर काय होईल, 1 2 म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी कार्बोनिल बनला. किंवा दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये आपण त्याला काय म्हणूया, यस दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये आपण त्याला म्हणूया 1,2 डायऑक्सिजनेटेड कंपाऊंड. आता 1,2 डायऑक्सिजनेटेड कंपाऊंड जर आला तर आपल्याला थोडस त्याचे जे काही रिएक्टंट आहे ते मिळवणं कठीण जातं. पण आपण ह्याचा बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल केला तर मगाशी आपण जो पहिला पॉईंट बघितला ए, त्यानुसार सोपं जाणार. कसं जाणार आहे, तर हा OH ग्रुप मी सांगितलं तुम्हाला, आतमध्ये कार्बन करा, हा बॉन्ड ब्रेक करा आणि आपल्याला त्या प्रकारे सिंथेटिक इक्विलिब्रियम. आता हा बनला काय, अल्डिहाइड बनला आणि हा बनला ऍसिटाल्डिहाइड CH3CHO आणि याचं नाव आहे पॅरा नायट्रो बेन्झाल्डिहाइड, पी नायट्रो बेन्झाल्डिहाइड. हा सुद्धा अवेलेबल आहे. ऍसिडिक काय ते आपलं ऍसिटाल्डिहाइड सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, आता सिंथेसिस करायला घेऊया. येस, तर सिंथेसिस करत असताना बघा, हा आपला आहे बेसिकली काय आहे, तर आपला पी नायट्रो बेन्झाल्डिहाइड आणि त्याच्यामध्ये घेतलाय आपण काय, एक्सेस ऍसिटाल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ KOH सॉल्व्हंट मिथेनॉल. आता मला सांगा, हा KOH जो आहे तो काय करेल, आता CH3 जो आहे त्याला एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल, कारण तो असतो ऍसिडिक प्रोटॉन. त्यावेळी काय बनणार, आता CH2 मायनस CH2 आणि हा CH2 मायनस CH2 काय करेल, आता त्या कार्बोनिल वरती अटॅक करेल आणि OH तयार. आणि OH तयार झाल्यानंतर जर आपण थोडस आणखी हीट केलं तर त्यातून काय निघून जाईल, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. आणि वॉटर मॉलिक्यूल निघून गेला की आपल्याला काय मिळेल, अशा प्रकारे मॉलिक्यूल मिळेल, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. एकदम सोपं आहे. इथं दोन चॉईस आहेत, म्हणजे मी पुढे पण दाखवणार आहे. एक तर बीटा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन ग्रुप असताना बीटा पोझिशनला OH ग्रुप अटॅच करा, किंवा दुसरा पॉसिबिलिटी काय आहे की हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, एकाला कार्बोनिल करायचा आहे आणि एकाला अल्केन करायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यात शेवटच्या स्लाइडमध्ये दाखवतो. इथे एक एक्झाम्पल आपण बघूया, PH, इथं आहे CH
इथं परत CH दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, C डबल बॉन्ड O, COOH. आता इथं जर बघितला तर 1 आणि 2 1 2 डायकार्बोनिल आहे, म्हणजे इथं आपलं फंक्शनल ग्रुप मध्ये तर काय सध्या बसत नाही. राहिला प्रश्न कोणता? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, मग आपण काय करायचं आहे, बीटाला OH जोडायचं, बीटा पोझिशनच्या कार्बनला OH ग्रुप. इथं फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन, बीटाला OH ग्रुप. आणि आता काय करायचं, हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, म्हणजे आता इथं बनला काय कार्बोनिल ग्रुप बनेल, हा ग्रुप टोटल PHCHO, म्हणजे हा एक आहे बेन्झाल्डेहाइड. आणि उरला भाग कोणता? CH2 मायनस, आणि CH2 मायनसचा सिंथेटिक जोडण कोण असतो? CS3 P डबल बॉन्ड O COOH. हा, आणि ह्याचं नाव आहे पायरुविक ऍसिड. हा सुद्धा अवेलेबल आहे आणि बेन्झाल्डेहाइड सुद्धा अवेलेबल आहे. ह्या दोघांची रिएक्शन केली, बेन्झाल्डेहाइड पायरुविक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ KOH मिथेनॉल, तर आपल्याला हा टार्गेट मॉलिक्यूल मिळून जाईल. ठीक आहे. आता मला ही स्लाइड दाखवायची आहे, महत्वाची म्हणजे काय, जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असताना, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असताना, एक तर तुम्ही बीटा पोझिशनला OH ग्रुप जोडा, किंवा डायरेक्टली हा बॉन्ड ब्रेक करा, आणि हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर जिथं कार्बन ग्रुप असतो त्याच्या ऍडजस्टंट अल्केन करा, म्हणजे CH2 येणार तिथे, आणि H असेल तर CH3 होणार, इतकंच. आणि हा जो पोझिशन आहे, ह्या पोझिशनला डायरेक्टली तुम्ही कार्बन करता. इथे एक्सप्लेनेशन मध्ये मी दिलेलं आहे, जरा वाचलं मला लक्षात येईल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला असेल तर डायरेक्टली हा बॉन्ड ब्रेक करा, आणि ह्या पोझिशनला O जोडा, आणि ह्या पोझिशनला 2 हायड्रोजन जोडा, म्हणजे व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा, आणि मला अशा प्रकारे कंपाऊंड. आता हेच कंपाऊंड आपण हे जर केलं, आता इथं एकच एक्झाम्पल तुम्ही दाखवतो, तर एक बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, आपण त्याचं फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन मध्ये काय करतो, बीटा पोझिशनला OH ग्रुप करतो, आणि हा बॉन्ड ब्रेक केला की आपल्याला काय मिळतो, CH3 C डबल बॉन्ड OH, म्हणजे काय बनला, ऍसिटाल्डिहाइड. आणि दुसरा कोण बनला, तर ऍसिटोन. ओके, राईट. सिमिलरली हा मॉलिक्यूल जर ब्रेक केला माझ्या ह्याच्यानुसार, वरच्या ह्या स्टेपनुसार, तर एक साईडला कार्बोनिल जोडा, एक इनला काय जोडा, कार्बोनिल जोडा. कार्बोनिल कुठल्या एंडला जोडायचा आहे, तर हा इथं कार्बोनिल आहे, त्याच्या दुसऱ्या पार्टला कार्बन जोडायचा आहे, बघा या कार्बोनिल. आणि उरला भाग कोणता, CH2, हा आपला इथं जो आहे H, त्याला आपण जोडला CH2, म्हणजे पहिला काय H आणि CH2 म्हणून CH2. त्या दोघांचा अर्थ हा एकच आहे, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला कोणतं सोपं जातंय, बीटा पोझिशनला OH जोडा, किंवा डायरेक्टली फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन न करता हा बॉन्ड ब्रेक करा, दोघांचा सिंथेटिक इक्विव्हॅलेंट हा सेमच मिळतो, म्हणजे सेम म्हणजे दोघांचा अर्थ जे रिएक्टंट मिळायला पाहिजे तेच मिळतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते तसं तुम्ही केलं तर पण चालू शकतो. ठीक आहे. आता इथे एक लास्ट मॉलिक्यूल बघूया, हा टार्गेट मॉलिक्यूल, आणि इथं पण थांबायचं आहे. तर इथं बघितलं तर कसं आहे, हा कार्बन ग्रुप आहे अल्फा बीटा. ओके, अल्फा बीटा पोझिशन मध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे. तर मी काय करणार, डायरेक्ट हा बॉन्ड ब्रेक करणार. हा डबल बॉन्ड ब्रेक केला तर मी काय करणार, एक डबल बॉन्डच्या ठिकाणी इथं कार्बोनिल जोडणार, आणि दुसऱ्या ठिकाणी काय करणार, तर 2 हायड्रोजन जोडणार. ओके, मग इथं ऑलरेडी हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन जोडले तर काय मिळेल मला, CH3, आणि दुसऱ्या पोझिशनला काय मिळेल मला, कार्बोनिल ग्रुप. आता ह्याच्या पुढे मी रिएक्शन पुढे जाईन, रेबोसिंथेसिस का गेलो नाहीये, तर हा सुद्धा मॉलिक्यूल मला इझिली मिळणार नाही. ओके, हा सुद्धा इझिली अवेलेबल नाहीये. तर मला ह्याचा पुढचा पार्ट करायचा असेल तर मला ह्याचं पुढचं शिकवावं लागणार आहे. कोणतं पुढचं शिकवावं लागणार आहे, तर ह्याचं नेचर जर बघितला तुम्ही तर 1 2 3 4, म्हणजे ह्याचं नेचर कसं आहे, 1,4 डायकार्बोनिल कंपाऊंड, आणि 1,4 डायकार्बोनिल असेल तर ते कसं करायचं आहे ते आपण 2-3 लेक्चर झाल्यानंतर शिकणार आहे, अजून सध्या लगेच नाही. त्यामुळे मी काय केलेलं आहे, फक्त इथंच येऊन थांबलेलं आहे, आणि इथं आपला आज मला जेवढं शिकवायचं होतं तेवढा आपला भाग संपतोय, कारण की एकदम मी पुढचा जर भाग शिकवायला घेतला, पुढचा भाग आहे 1,3 डायकार्बोनिल कंपाऊंड, आणि ते थोडस जास्त हेडेक आणि जास्त वास्ट आहे, आणि तुम्हाला मी ते शिकवलं तर आजच्या आज काही समजणार नाही. तर मला त्याच्यावरती पूर्ण एक लेक्चर त्या 1,3 डायकार्बोनिल वरती घ्यायचं. ठीक आहे, त्यामुळे मी इथंच काय करणार आहे, आज थांबवणार.